प्रार्थना ज्ञान विज्ञानाची करू आम्ही साधना शारदेच्या मंदिरात एक प्रार्थना ज्ञान विज्ञानाची करू आम्ही साधना शारदेच्या मंदिरात पूजनीय गुरुदेती विद्येचा मंत्र पूजनीय गुरुदेती विद्येचा मंत्र यश शिखरे पार करू जाणू त्याचे तंत्र यश शिखरे पार करू जाणू त्याचे तंत्र ज्ञानामृत प्राशुनिया तृप्त होऊया शारदेच्या मंदिरात एक प्रार्थना ज्ञान विज्ञानाची करू आम्ही साधना शारदेच्या मंदिरात पीडितांचे दुःख नित्य जाणवू दे मदतीचा हात पुढे सदा राहू दे पीडितांचे दुःख नित्य जाणवू दे मदतीचा हात पुढे सदा राहू दे द्वेष सरो वैर सरो हीच कामना गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या जीवनाची खरी सुरुवात जी होती ती ह्या श्लोकापासून करायला पण हरकत नाहीये. गुरु ज्यांच्या पाठीशी आहे त्यांना ह्या जगामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे आपलं शास्त्राचं प्रमाण आहे. प्रथम गुरु सांगितलेले आपली आई आणि दुसरे गुरु सांगितलेले आपले वडील. सुरुवातीत नव्हते त्यानंतर मग जेव्हा आपण शालेय जीवनामध्ये असतो तेव्हा शालेय जीवनामध्ये आपल्याला घडवणारे हे आपले शाळेतले सगळे जे बसलेले गुरुजन आहेत ते आपल्याला आयुष्याला एक नवीन मार्ग शिकवत असतात, आपलं आयुष्य घडवत असतात. खूप मनापासून ते मेहनत घेतात. फक्त असं आहे की कुठेतरी आपले कष्ट कमी जर पडत असतील तर आपण त्या गोष्टीकडे नीट लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आणि आपण आयुष्यात काय बनणार आहोत हा एक उद्देश जर आयुष्यासमोर ठेवला तर आयुष्य खूप सुखकर होतं. प्रत्येक ठिकाणी आणि अडचणीच्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे गुरु हे तुम्हाला पदोपदी भेटतच असतात. त्यामुळे आज जो काही कार्यक्रम ठेवलेला आहे, आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा डिजिटल बोर्ड, मोबाईल किंवा मल्टीमीडिया हा काहीही प्रकार आम्हाला माहिती नव्हता.
म्हणजे जेवढे शिक्षक तुमच्या समोर बसलेले आहेत, आम्ही जेवढे बसलेलो आहोत, तेव्हा आम्ही शाळेत असताना आम्हाला मोबाईल माहिती नव्हता. आम्ही मोबाईल पण बघितलेला आहे, आम्ही तंत्रज्ञान विकसित होताना पण बघितलेलं आहे आणि आता आमची पिढी ते तंत्रज्ञान वापरत पण आहे. तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा असा आहे की तुम्हाला शिकण्याची गरज नाही, तुमच्या हातात डायरेक्ट सगळं मिळतं. एक उद्देश चांगला ठेवला आहे तितके साहेबांनी, त्यांच्या परिवाराने आणि सगळ्यांनी मिळून, की तुमचं जे शिक्षण आहे ते सुखकर आणि सोयीचं व्हावं आणि आता जे जग चाललेलं आहे त्या जगाच्या अनुसरून तुम्ही सुद्धा ती प्रगती केली गेली पाहिजे याच्यासाठी म्हणून जे त्यांनी योगदान दिलेलं आहे या ठिकाणी सर्वस्वी, तर त्यांचं मी खरंच मनापासून अभिनंदन करेल आणि आभार पण मानेल. कारण मी स्वतः या नाशिक एज्युकेशन सोसायटीचा माझी विद्यार्थी आहे, त्यामुळे मी त्यांचे आभार मानेल की शाळेसाठी आणि संस्थेसाठी कोणीतरी काहीतरी करत आहे आणि असेच भरपूर खंबीरात उभे राहत येतात, भविष्यात पण उभे राहतील. पण हे सुचणं आणि प्रत्यक्ष पुढे येऊन कृतीमध्ये ते आणणं हे सगळ्यांना जमत नसतं, जे तिरके साहेबांनी केलेलं आहे. आणि राहिला विषय, तुम्ही सगळे आता कितवीचा वर्ग आहे आपला सगळा? बरोबर. मग पुढे तुम्हाला काय काय बनायचं सगळं तुम्ही ठरवून ठेवलेलं आहे. मग ते बनण्यासाठी काय करावं लागणार आहे? तो कसा करणार? अभ्यास तर चांगलाच करावा लागतो, त्यात भाग नाहीये. दिवसातनं किती तास अभ्यास करतात? सगळ्यात जास्त मोबाईल वापरणारे कोणी हातवर करा. खोटं बोलतात सगळे खोटे. मोबाईल कोणच, जे मोबाईल अजिबात वापरत नाही त्यांनी हातवर करा. मोबाईल मध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी कोणकोणत्या पटकन सांगा मला. चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत मोबाईल मध्ये? पटकन सांगा, बिंदा सांगा. मी पण तुमच्या शाळेमध्येच होतो, विद्यार्थीच होतो. गुगल वरती काय काय मिळतं? सगळं, बरोबर आहे. मग आतमध्ये जो डिजिटल बोर्ड लावलेला आहे ना, त्याला पण इंटरनेट कनेक्ट केलं की मोठं गुगल तुमच्या समोर येणार आहे. जे मोबाईल मध्ये छोटंसं होतं ना, ते आता मोठ्या बोर्डवरती तुम्हाला दिसणार आहे, बरोबर. आणि मोबाईल मध्ये इंस्टाग्राम सगळ्यात जास्त कोण वापरतात? नाही, त्याच्यावर पण काही काही गोष्टी चांगल्या आहेत म्हणून सांगतो. कोण वापरतं? पटकन हातवर करा. फेसबुक. मोबाईलचा वापर दिवसातनं फक्त आणि फक्त 1 तास करा. किती करायचा? 1 तास. आणि तो कशासाठी करायचा? कोणता अभ्यास? बरोबर. जर मोबाईलला दुसरा एक नवीन शब्द आलेला माहिती तुम्हाला कोणता आहे? नाही. मोबाईलला एक नवीन शब्द आहे, दुसरा आहे जो अगदी तंतोतंत लागू पडतो, इडियट बॉक्स. सगळ्यात जास्त माणसाला वेडा करणार आहे. आपला उद्देश काय आहे त्याच्यापासून तो पूर्णपणे तुम्हाला बाजूला नेतो. पण तंत्रज्ञानाचे जर तुम्ही योग्य पद्धतीने वापर करून जर आपली प्रगती करण्याचा प्रयत्न केला तर तंत्रज्ञान तुम्हाला खूप उंचावर नेऊन ठेवू शकतं. बनवणारं कोणी? मोबाईल. माणूस की देऊ? तो बनवू कसा शकला? अभ्यास केला म्हणून. मग तुम्ही जर अभ्यास केला तर ह्याच्या पुढचं तंत्रज्ञान तुम्ही बनवू शकाल का? हो म्हणा. त्यांनी अभ्यास केला, त्यांनी इंजिनिअरिंगचा अभ्यास केला, कम्प्युटर सायन्स मध्ये त्यांनी डिग्री मिळवली आणि मग त्यांनी हे तंत्रज्ञान विकसित केलं. मोबाईल बनवला माणसाने, बरोबर आहे. मग आपण पण बनवू शकतो की नाही? पण त्यासाठी अभ्यास आपल्याला हे करणं आवश्यक आहे. घरून आई आणि वडील जे सांगतील ते आयुष्यभर ऐकायचं, म्हणजे ऐकायचं. शाळेमध्ये शिक्षक आणि आई वडील हे 3 असे तुमच्या आयुष्यामध्ये आधारस्तंभ असतात की जे कधीही तुमचं वाईट व्हावं असं चिंतत नाही. त्यामुळे कधीही त्यांना नाराज करायचं नाही, त्यांना विरुद्ध उलटून बोलायचं नाही आणि त्याची सांगतील त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मान्य कराल, बरोबर आहे? करणार? धन्यवाद. तुम्हाला बघून आम्हाला खरोखर बरं वाटतं, कारण ह्या इन्स्टिट्यूशनमध्ये मी आलो. तिरके साहेबांनी आम्हाला सांगितलं की घेऊन बघा कसं क्वालिटी एज्युकेशन आणि कसं मॅनेजमेंट होतं. तर ते बघून फर्स्ट टाईम आम्ही मुंबईला राहतो म्हणून इकडे कसं एज्युकेशन चालतं मला माहिती नाही, पण इकडे बघितल्यावरती ओव्हरऑल आम्हाला खरोखर बरं वाटतं की जी मुलं आहेत ते आर इन गुड हँड्स. म्हणजे जे मॅनेजमेंट
प्रत्येक लेवलला प्रत्येक विषयावरती एक अटेन्शन आहे. म्हणजे म्युझिकचं पण बघितलं की म्युझिकमध्ये पण तेवढाच इंटरेस्ट आहे आणि बघतो. सो मुलांनो, मला पण मुली आहे तसं तुमच्याकडे बोल, आणि आय रिअली फाईंड की तुम्ही असं चांगले शिकाव पुढे, आणि यू कॅन डू एनिथिंग, म्हणजे दॅट्स जो ओनली हे. आणि जसं गुरुजी आता म्हणाले की इन्स्टिट्यूशन जे असतं, म्हणजे शाळा असते ते तुमचं मेन पाया बनवतं. तर इथे जेवढं तुम्हाला चांगलं मार्गदर्शन आणि कॉन्फिडन्स बिल्डिंग होणार ते तुम्ही घेऊन पुढे जाऊ शकता. आणि यू कॅन रीच एनिवे, त्याला काही लिमिट नाही. तो कुठल्याही प्रकारचं लिमिट आणू नका आपल्या माइंडवरती. तुम्ही कुठेही पोहोचू शकता. आज इथे आहात तर या डिजिटल बोर्डच्या माध्यमाने तुम्ही गुगल ओपन करून तुम्ही जगाच्या कुठल्याही कोणात पोहोचू शकता. आणि यू कॅन ड्रीम बिग, ते खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही बघा, जे बघता आणि तिथे कसं पोहोचू शकता हे तुम्ही स्वप्न करा, आणि यू कॅन मूव्ह फॉरवर्ड इन लाईफ. ओके, सो ऑल द बेस्ट सगळ्यांना, आणि थँक्यू ऑल रिस्पेक्टेड शाळेचे स्टाफ, एव्हरीबडी, शेडके सर फॉर इन्व्हायटिंग अस, आम्हाला इथे बोलवलं आणि एवढं चांगलं एक्सपोजर दिलं. ओके, थँक्यू. आपल्या संस्थेचे कुटुंब प्रमुख सन्माननीय प्राध्यापक सर, उपाध्यक्ष चंद्रशेखर मोंडे सर, कार्यवाह निकम सर, त्याचप्रमाणे आमचे आपले प्रमुख अतिथी सन्माननीय सावंत साहेब, चव्हाण साहेब, तसेच आपले विद्यार्थी ऋषभ क्षीरसागर सर, मिसेस सावंत, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका आणि बालक शिक्षक संघाच्या आपल्या उपाध्यक्ष तिडके मॅडम, मिस्टर तिडके, सर्व सहकारी गुरुजन आणि माझ्या अतिशय प्रिय माझ्या छोट्या मैत्रिणींनो, असं म्हणतात की देणारा हा नेहमीच श्रेष्ठ असतो. मग ते दानाच्या रूपातनं असू दे, आशीर्वादाच्या रूपातनं असू दे, नाही तर आश्वासनाचा शब्द देणारा असतो, हा अतिशय मोठा असतो. आणि आपण आज या सगळ्यांच्या सहवासामध्ये काय कार्यक्रम घेत आहोत. देणाऱ्याचे हात हजारो आहेत, आणि कधी कधी असं वाटतं आपली जोडी तुगडी आहे की काय, पण नाही, आमची जोडी तुगडी नाहीये. कारण तिडके साहेबांसारखे सतत मदत करणारे आम्हाला लाभलेले आहेत. ते आपल्या एका कुटुंबातलेच झालेले आहेत. पूर्ण त्यांचं कुटुंबीय आमचं कुटुंबीय झालेलं आहे, आणि याला सगळ्याला साथ देणारे आहेत ती आमची संस्था. या कार्यामध्ये कारण कोणाचाही एकाचंही काम नाही, हा जगन्नाथाचा रथ आहे. लोकसहभागातून आपण ह्या संस्था चालवत असतो, आणि दिवसेंदिवस आपण त्या बळत असतो. हे सगळ्या उपस्थित जे आहेत त्यांच्या सहकार्यासोबत आहेच आहे. सर्व संस्थेतले शिक्षक, पालक, माजी शिक्षक, माजी विद्यार्थिनींना फक्त आवाज दिला की आपल्या शाळेला तुमची मदत लागणार आहे, शाळेचं रंगकाम आपल्याला करायचं आहे. सर, सांगायला कौतुक वाटतं, हजारो हात आले, आणि आमच्याकडे पैसे तेव्हा नव्हते म्हणून आम्ही आणखी साधा रंग द्यायचं ठरवलं होतं. ते आल्यानंतर त्यांना ते पटलं नाही, आणि नाही मॅडम तुम्ही काळजी करू नका, हा रंग नाही द्यायचा, आपण चांगलाच रंग देऊया. ते स्वतः दुकानात जाऊन डीलरशी चर्चा करून तो रंग इथपर्यंत आणून दिला, आणि आज आपली आखी शाळा संपूर्णपणे आपल्या या माजी विद्यार्थिनींनी रंगून दिलेली आहे. आणि हे शाळेचे संस्कार आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जुनं ते सोनं आहे, पण नवीन प्रेमी हवं आहे. आणि म्हणून आज आपण 2 वर्गांमध्ये आपल्या शिक्षकांच्या सहकार्याने डिजिटल बोर्ड लावलेला आहे. तुम्ही खरंच भाग्यवान आहात, तर तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. आम्ही मगाशी भूषणी सांगितल्याप्रमाणे आम्ही खडू आणि फळा एवढंच फक्त आम्हाला माहिती होतं, पण आज तुम्हाला एका पटनावर सगळ्या जगाचं ज्ञान मिळणार आहे, आणि ते उपलब्ध करून दिलेलं आहे. सगळ्यात जास्त मोठी देणगी ह्याच्यामध्ये आपल्याला करंदी सरांनी दिलेली आहे. त्यामुळे करंदी सरांचे मी आभार मानत नाही, पण त्यांच्या ऋणात राहू नक्की इच्छिते. तसेच इतर सहकारी शिक्षकांनी मदत केलेली आहे.
आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय फडके सर यांनी आपल्याला खूप मोठी देणगी देऊन त्याच्यामध्ये सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. या सगळ्यांना मी धन्यवाद तर नाही देत, मगाशी सांगितल्याप्रमाणे आभार नाही मानत. मी तुमच्या सगळ्यांच्या गुणातच राहू इच्छिते की आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने ही शाळा ही संस्था भर चौथे अशी शुभेच्छा देते. आणि सगळे पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल विशेष आनंद व्यक्त करते. आणि विशेष म्हणजे सावंतकरांच्या मिसेस अंजली सावंत एवढ्या त्यांच्या मोठ्या उपस्थित असून सुद्धा आपल्यामध्ये आज उपस्थित झाल्या आणि आपल्या सहवासाचा त्यांनी परिचय करून घेतला त्याबद्दल मी त्यांनाही खूप खूप धन्यवाद करते.